संपूर्ण राज्यात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी असल्याचं दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी असल्याचं कळतंय। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी आहेत, तर ठाणे जिल्ह्यात 1,25,000 बोगस लाभार्थी असल्याचं कळतंय। शहरी भागातच सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा ई-केवायसी पद्धतीनं पडताळणी होणार आहे। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली। योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांविरोधात सरकारनं राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोनही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आलेत। आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे, लाडक्या बहिणींना बोगस, लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार एक खरं आहे की त्यावेळेला घाई गर्दीमध्ये ही योजना त्या ठिकाणी आल्यामुळे जे बारकाईनं तपासणी करणं आवश्यक होती ती केली गेली नाही। कारण ती करत बसलं असतं तर अनेक लोक लाभापासून वंचित राहिले असते। आणि आता त्या ठिकाणी पुरेसा वेळ आहे, त्याच्यामुळे ज्या लोकांसाठी या लाभाच्या योजना आहेत त्यांनाच मिळाले पाहिजे। आणि मग जर अनावश्यक लोकांनी कळत न कळत काही इंटेन्शनली जर याच्यामध्ये सहभाग घेतला असेल तर निश्चितपणे ते लाभापासून वंचित राहतील। आणि कारण शेवटी हा सर्वसामान्यांचा सर्व पैसा आहे आणि त्याच्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहे त्यालाच लाभ मिळाला पाहिजे हे सत्य। एका घरामध्ये फक्त 2च महिला, ज्यांना गाडी घोडा आहे त्यांना नाही, हे इतर मदत घेत आहेत शासनाची त्यांना नाही, अशा काही ज्या गोष्टी ज्या आहेत नियम टाकले होते। परंतु त्यावेळेला काही लोकांनी त्या नियमाचं पालन केलं नाही आणि त्यावेळेला इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणजे अधिकारीसुद्धा इलेक्शनचं काम करावं, हे काम करावं, या सगळ्या याच्यामध्ये काही लोक त्याच्यामध्ये चुकीनं त्यांची नावं लिहिली गेली। आणि त्याप्रमाणे निवडणुकीनंतर मी स्वतःच सांगितलं की जे नियमात बसत नाही त्या भगिनींनी स्वतःहून त्याच्यातून आपलं नाव काढून घ्यावं काय आणि त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करू नये। योजनेचा लाभार्थी घेतोय दादा सगळ्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।